सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा राजयोग घेऊन आलाय. तुमचा राशी स्वामी हा मंगळ प्रमुख द्वादश स्थानामध्ये लग्न मीन राशीचं होऊन संचार करतोय. तर द्वादश व्यय स्थानामध्ये मीन राशीचा शनी मार्गी आहे. त्यामुळे तुमच्यात राजयोग तयार होतोय. आज तुम्ही जे काही काम ठरवलंय ते पूर्ण होणारच. जीवनामध्ये तुमचा सुखाचा काळ सुरू झालाय. तुम्हाला अचानक धनलाभ आणि प्रतिष्ठेचा देखील योग आहे. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढणार असून दानधर्म तुम्ही करणार आहात. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा सुख समाधान घेऊन येतोय. तुमचा राशी स्वामी हा शुक्र प्रथम राज्यस्थानाच्या केंद्रात चंद्रासोबत मार्गी आहे. चंद्र अष्टम स्थानामध्ये असल्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होणार असून सगळेजण तुमच्या कामातनं प्रेरणा घेतील. द्वितीय कोश स्थानामध्ये मिथुन राशीचा गुरु मनामध्ये गुरूंबद्दल जागृती भाव निर्माण करेल. त्यामुळे धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. कामाचं कौतुक आणि मानसन्मान यामुळे आत्मविश्वास तुमचा द्विगुणित होईल. संध्याकाळी सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांनी आज सतर्कपणे काम करायला हवं. तुमचा राशी स्वामी हा बुध मेष राशीचा होऊन एकादश प्रमुख त्रिकोण केंद्र स्थानामध्ये विराजमान आहे. त्याचबरोबर द्वादश स्थानाकडे संपूर्ण शुभवृष्टी टाकून आहे. चंद्र धनु राशीमध्ये संचार करत असल्यामुळे थोडी बेचैनी मात्र वाढू शकते. भावंडांसोबत मतभेदाची देखील तुमची भीती राहील. तेव्हा तुम्ही संयमानं वागा आणि रागावर कंट्रोल ठेवत चला. विरोधक त्यांचं काम करतील, परंतु तुम्ही कामामध्ये फोकस वाढवा. तुमचं कौशल्य, प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे तुमची कामं पटापट मार्गी लागतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस शुभ असून आर्थिक बाबतीमध्ये धनलाभाचे तुम्हाला योग आहेत. तुमच्या राशीवरती मिथुन राशीचा बृहस्पती आहे. त्यामुळे तुमच्या कामामध्ये यश, आर्थिक प्रगती आणि मान सन्मान वाढेल. चंद्र षष्टम स्थानामध्ये असल्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. राजकारणामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर कर्तृत्व दाखवण्याची तुम्हाला संधी मिळेल. हरवलेली एखादी मौल्यवान वस्तू तुम्हाला अचानक सापडू शकते. संध्याकाळी तुम्ही कामामध्ये जास्त व्यस्त राहणार आहात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मकतेचा योग घेऊन येतोय. तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर प्रगती आणि शुभ लाभाची शक्यता आहे. तुम्ही तुमची कामं वेगानं पूर्ण कराल. त्यामुळे विरोधक काहीच वाकडं तुमचं करू शकणार नाहीत. व्यवसायातील प्रगती, हरवलेला आत्मविश्वास तुम्हाला पुन्हा परत मिळवून देईल. तुमच्या कामाची रणनीती किंवा प्रगतीचे रहस्य तुम्ही शेअर करू नका. तुमचे नातेवाईक जर मीन राशीचे असतील तर तुमच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये ते हस्तक्षेप करतील, तेव्हा सावध राहा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी वेळ चांगली आहे. कामातील अडचणी तुमच्या कमी होतील. अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये जो संभ्रम आहे किंवा अनेक प्रश्न उभे राहत होते ते आता हळूहळू कमी होतील. नोकरी असो किंवा व्यवसाय, समस्यांचं प्रमाणही कमी होईल. क्रिएटिव्ह कामामध्ये तुम्हाला उत्तम यश असून ज्ञान, विज्ञान, कला आणि लेखन या क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला लाभाच्या संधी आहेत. संध्याकाळ तुमची अगदी मौज मजेमध्ये जाण्याचे योग आहेत. आज नशीब
89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा शुभ योग घेऊन येतोय. हुशारीनं निर्णय घेणं आणि धैर्यानं पुढे जाणं यावरती तुम्ही भर देणार आहात. तुमच्या कामामध्ये जर तुम्ही जोखीम घेत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या. तुमची आर्थिक स्थिती ठीक असून लाभाच्या संधी आहेत. घरामध्ये वातावरण सुख समाधानाचं राहील. काही संकट आलं तर तुम्ही त्यावरती सहजपणे मात करू शकाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस शुभ असून घरगुती आणि व्यावसायिक कामात तुम्ही व्यस्त राहाल. काही वाद आणि समस्या तुमच्या समोर येतील, परंतु तुम्ही संयमानं वागा. तुमची हुशारी आणि कौशल्य यामुळे तुमच्या अडचणी कमी होतील. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक राहील. संध्याकाळी एखाद्या सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमात जाण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस ठीक आहे. स्पर्धा किंवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्ही रणनीती आखूनच पुढे जा. तुम्हाला यश नक्की मिळेल. मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे, तेव्हा तुम्ही काळजी करू नका. आर्थिक स्थिती तुमची हळूहळू सुधारत असून गुंतवणुकीचा तुम्ही विचार करा. यासाठी तज्ज्ञांचा तुम्ही अवश्य सल्ला घ्या. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस आनंद आणि उत्साह तुमच्यासाठी घेऊन येतोय. तुमचा मूड एकदम मस्त राहील. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्हाला लाभाचे योग आहेत. तुमची कामं एकामागोमाग एक मार्गी लागतील. अनावश्यक ताणतणावसुद्धा कमी होईल. काही प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल, परंतु आहार आणि आराम याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा कामानिमित्त धावपळीचा राहील. तुमची अनेक कामं एकामागोमाग एक अशी येतील. विरोधक तुमचे सक्रिय असतील आणि तुम्हाला निरर्थक कामांमध्ये अडकवू पाहतील. तुम्ही शांत राहा आणि कामात फोकस करा. हुशारीनं आणि वेगानं तुमची कामं तुम्ही पूर्ण करा. तुमची ऑफिसमधील जबाबदारी आणि तुम्ही काय काम करता याची माहिती वरिष्ठांच्या कानावर नक्की घाला. आज तुमच्या खर्चामध्ये वाढ होईल, त्यामुळे थोडंसं सावध राहा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीच्या लोकांना जास्त मेहनत करावी लागणार आहे. कुटुंब आणि व्यवसाय याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. सुख सुविधेमध्ये वाढ जरी होत असली तरी आर्थिक चणचण तुम्हाला राहील. तुम्ही गुंतवणुकीचा विचार केला तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. मुलांच्या विवाहाचा विचार जर तुम्ही करत असाल तर वेळ तुम्हाला शुभ आहे. तुम्ही कामामध्ये फोकस वाढवा. व्यवसायाच्या विस्ताराआधी सखोल अभ्यास तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.